आपण हे दृश्य पाहतोय। अमित ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेत। माहीम विधानसभा मतदारसंघातला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अमित ठाकरे निघाले आहेत। त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते, पत्नी या देखील उपस्थित आहेत। राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत। आपण ही सध्याची थेट दृश्य पाहतोय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, अमित ठाकरे सिद्धिविनायकाचं दर्शन आधी घेतील आणि त्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी ते निघालेत। राज ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आता आपण पाहतोय की अमित ठाकरे हे उद्यान गणेशाला जात आहेत। शिवाजी पार्कातलं हे गणपती मंदिर आहे उद्यान गणेश, तिथं आधी ते जातील। त्याचबरोबर ते समोरच असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये जाणार आहेत। बरोबरच आपण जर बघितलं तर इथून नंतर ते सिद्धिविनायक मंदिराला जाणार आहेत आणि तिथून दर्शन घेऊन मग ते पुढे जाणार आहेत चैत्यभूमीला जाण्याचं। त्याचबरोबर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला जाण्याचा सुद्धा त्यांचा विचार असल्याची माहिती मिळते। आता आपण पाहतोय की सुरुवात गणपती बाप्पापासून करताना दिसत आहेत। ज्या शिवाजी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अमित ठाकरे इतके वर्ष वाढले आहेत, ज्या उद्यान गणेशाच्या गणपती मंदिरामध्ये ते अनेक वेळेला गेलेत, आज आता ते या ठिकाणी जाताना दिसतात। सोबत त्यांच्या पत्नी मिताली या सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत, त्यामुळे सुरुवात त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन करण्याचं ठरवलेलं आपल्याला बघायला मिळतं। एकूणच मी हिंदुत्ववादी आहे असं त्यांनी न्यूज 18 लोकमतच्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी ते उद्यान गणेशाचं दर्शन घेताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं तर मुंबई आणि महाराष्ट्रातली अतिशय रंजक अशी जी निवडणूक असणार आहे त्यापैकीची एक निवडणूक ही अमित ठाकरे यांची असणार आहे। आणि आता आज अर्ज भरताना सुद्धा म्हणजे घरापासून ते पायी चालत आलेले आहे। त्यांचा मतदारसंघ हा माहीम मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघामध्ये ते लहानाचं मोठे झालेले आहेत आणि त्यामुळे इथल्या प्रत्येक गोष्ट मी माझ्या पायाखालून घातलेली आहे। प्रत्येक भाग, प्रत्येक गल्ली बोळ माझ्या पायाखालून गेली असं त्यांनी सांगितलं। मला चालायला आवडतं आणि त्यामुळे माहीम मतदारसंघ मी पायीच पिंजून काढलाय असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं होतं। आणि त्याच दृष्टीने आपण पाहतो आहोत की त्यांनी आपल्या अर्ज भरण्याची सुरुवात ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आणि विशेषतः ज्या गणपती बाप्पाला ते लहानपणापासून जात आलेले आहेत त्याच मंदिरामध्ये म्हणजे उद्यान गणेशामध्ये ते आल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। पत्नी मिताली ही त्यांच्या सोबत आहेत। मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत सगळे। आणि अमित ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे कुठेतरी मनसे पक्षाला एक नवीच ऊर्जा मिळाली आहे, कारण अमित ठाकरेंच्या रूपानं स्वतः राज ठाकरेच निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे। राज ठाकरे यावेळेला पहिल्यांदाच त्यांचे जो उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा अर्ज भरण्याच्या ठिकाणी सुद्धा जाताना आपल्याला बघायला मिळतात। त्याच पद्धतीनं आज ते अमित ठाकरे यांचा अर्ज भरायला जाणार आहे, त्यानंतर संदीप देशपांडे यांचा अर्ज भरतील आणि नंतर शिरीष सावंत यांचा अर्ज सुद्धा भरायला आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईतल्या विविध भागांमध्ये, विविध मतदारसंघांमध्ये जाणार आहेत। आता आपण पाहतोय की या ठिकाणी सगळे जे मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी या उपस्थित असलेले एकूण बघायला मिळत आहेत। मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला। एक प्रदक्षिणा जी आहे ती आता अमित ठाकरे यांनी घातलेली आपल्याला बघायला मिळते आणि पुढे समोरच असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला जाण्याचा सुद्धा त्यांचा विचार असल्याची माहिती त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळालेली होती। आज संपूर्ण हा परिसर जो आहे ते अमित ठाकरे हे पायीच पिंजून काढणार आहे। त्यानिमित्तानं वाटेत भेटणाऱ्या मतदारांशी, इतर लोकांशी, पदाधिकाऱ्यांशी सुद्धा ते संपर्कात राहतील आणि त्यांना अभिवादन करतील। इथून जी माहिती मिळते त्यानुसार छत्रपती शिवाजी पार्क मैदानातला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे या ठिकाणी अमित ठाकरे जात आहेत असं दिसून येत आहे। त्यांनी एक प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे आणि आता पुढचा टप्पा त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शिवाजी पार्क परिसरातला पुतळा आहे त्या पुतळ्याला ते अभिवादन करतील असं एकूण दिसून येत आहे। जी, आणि यानंतर साधारण किती वाजेपर्यंत ते उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, कारण त्यानंतर ते सिद्धिविनायकाच्या सुद्धा दर्शनाला जाणार आहेत आणि राज ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार असं तुम्ही म्हणालेत, त्यामुळे एकंदरीतच कधीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केला जाऊ शकतो, किती वाजेपर्यंत?
त्यांची अर्ज भरण्याची जी वेळ आहे ती साधारण 11 वाजता असल्याचं जी. आपल्याला कळतं आहे. हं. आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर एकूणच बाजूलाच कालिका मातेचं मंदिर आहे. त्या मंदिरातही अमित ठाकरे जे आहेत ते गेल्याचं आहे. राज ठाकरे हे 11 वाजता अँटोनी डिसल्वा जी शाळा आहे या जी. शाळेमध्ये अमित ठाकरे यांचा अर्ज भरण्यासाठी पोहोचतायत. त्यामुळे 11 वाजेपर्यंत अमित ठाकरे त्यांचा अर्ज भरतील. त्यानंतर 12 वाजता वरळी हब आहे मुंबई महानगरपालिकेचं, त्या ठिकाणी संदीप देशपांडे यांचा अर्ज भरण्यासाठी राज ठाकरे पोहोचतील आणि नंतर 1:30 वाजता शिरीष सावंत यांचा अर्ज भरण्यासाठी ते भांडूप इथं जातील. त्यामुळे आज दिवसभर कारण उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे उद्या दुपारी 3 पर्यंत अर्ज भरता येणार आहेत आणि अजूनही अनेकांचे उमेदवार ठरलेले नाहीत. परंतु मनसेचे मात्र उमेदवार ठरलेले आहेत आणि म्हणून आपण पाहतोय की आज 3 अर्ज मनसेचे मुंबईतले भरले जाणार आहेत. अमित ठाकरे, संदीप देशपांडे आणि शिरीष सावंत या तिघांच्याही अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतः राज ठाकरे उपस्थित राहतील. एक उत्साह वाढतो या सगळ्या उमेदवारांचा. स्वतः राज ठाकरे ज्या वेळेला अर्ज भरण्यासाठी येतात स्वाभाविक आहे आणि त्यामुळं राज ठाकरे सुद्धा यावेळच्या निवडणुकीच्या दरम्यान असं दिसतंय की प्रत्येक उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी त्यांच्याबरोबर जात आहेत. उत्साह द्विगुणित होतो आहे मनसेचा. मनसे पदाधिकाऱ्यांचा एक उभारी मिळते त्यांना या निमित्तानं. कालिका मातेचं दर्शन घेत आहेत. जुनं छत्रपती शिवाजी पार्क मैदानातलं हे मंदिर आहे. याच मंदिरामध्ये दरवर्षी आपण पाहतो की नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि मुंबईतलं एक अतिशय महत्वाचं असं हे मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे आणि त्यामुळं आपण पाहतोय की आता अमित ठाकरे इथून छत्रपती शिवाजी पार्क मैदानातला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या इथे अभिवादन करण्याकरता जातील. हा संपूर्ण जो दादर परिसर आहे हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखला जातो. याच ठिकाणी चैत्यभूमी आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे, बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे. अतिशय ऐतिहासिक महत्व असलेला हा संपूर्ण भाग आहे. शिवतीर्थाची ही भूमी ही अनेकांना राजकीय उभारी दिलेली, राजकीय विचार पाहिलेली, मोठमोठे राजकीय नेते बघितलेले असं हे छत्रपती शिवाजी पार्क मैदान आहे. या मैदानाची राजकीय महत्व अतिशय मोठं आहे आणि आता शिवाजी पार्क मैदान हे अमित ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये येत आहे. अमित ठाकरे हे या मतदार संघातून उमेदवारी लढतायत. पहिल्यांदाच ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतायत आणि त्यामुळं त्यांचा घरातून घर ज्या भागात आहे त्या भागातून ते उमेदवारी या ठिकाणी घेत आहेत. तर स्वाभाविक आहे त्याच्यासाठी प्रत्येक जागा ही महत्व आहे आणि आपण जेव्हा कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करतो, मोठ्या गोष्टीची सुरुवात, तेव्हा आपले आराध्य जे काही आहे त्यांना अभिवादन करण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न असतो. अमित ठाकरे हे सुद्धा त्यांचे जे जवळचे सगळे हे भाग आहेत, हे परिसर आहेत, इथली प्रत्येक गोष्ट. खरंय, एकंदरीतच आता अमित ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि कार्यकर्त्यांचा जो उत्साह या सगळ्याची अपडेट घेत राहणार आहोत. सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर इतर काही अपडेट आपल्याला पाहायचे आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.